गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये खूप सारा ड्रामा झालेला आहे आणि त्याचा इम्पॅक्टसुद्धा आपल्या मार्केटवरती होण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काल रात्री US मार्केट चालू होण्याआधी तिथे कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन जो डेटा असतो तर तो आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या इन्फ्लेशन डेटामध्ये मार्केटला फेवर असणारा डेटा आलेला आहे आणि त्यामुळे मार्केट तिथे गॅपअप ओपन झालं होतं. ऑलमोस्ट नॅसडॅक साधारण 150 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन झाला होता, 0.5% आसपास. परंतु जेव्हा मार्केट बंद झालं तेव्हा त्यातले काही इंडेक्सेस म्हणजे 3 इंडेक्स आहेत ना, त्यातले 2 इंडेक्स रेडमध्ये क्लोज झालेत ऑलमोस्ट 1% आणि फक्त टेक्नॉलॉजी इंडेक्स जो आहे नॅसडॅक तोच फक्त ग्रीनमध्ये क्लोज होण्यात सक्सेस झाला आहे. तेही अगदी मार्जिन अगदी थोडंसं 20-25 पॉईंट फक्त वरती क्लोज झाला आहे. तर हे सगळं असं का घडलं आहे ते पाहूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन जो इन्फ्लेशन डेटा आलेला आहे CPI डेटा, तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आला आहे. म्हणजेच काय की इन्फ्लेशन USमध्ये वाढलेलं आहे. आता याचे 2 अर्थ होतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर इन्फ्लेशन वाढलेलं असेल तर साहजिकच आहे की जी रेट कटची प्रोबॅबिलिटी आहे तर ती सुद्धा आपल्याला इन्क्रीज होताना दिसते. परंतु त्याच्यासोबतच काय होतं रेट कटची प्रोबॅबिलिटी कमी होताना दिसते. परंतु त्याच्यासोबतच काय होतं की की इकॉनॉमी जी आहे तर ती बूस्ट होते असं त्याचा अर्थ होतो. की साहजिकच आहे की जर इन्फ्लेशन वाढत असेल तर लोक महाग वस्तू खरेदी करायला तयार आहेत असा त्याचा अर्थ होतो. परंतु USमध्ये सगळ्यांना माहीत आहे की जे टॅरिफ्स लावलेले आहेत त्याच्यामुळे गुड्सच्या किमती वाढलेल्या आहेत आणि म्हणून लोकांना महाग वस्तू खरेदी कराव्या लागतात. म्हणजे एकंदर जर पाहिलं तर ही गोष्ट तशी निगेटिव्ह आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहणार आहे ती म्हणजेच की जेरम पॉवेल जे आहेत तिथले जे फेडचे चेअरमॅन, तर त्यांचं स्टेटमेंट फार महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे ते स्टेटमेंट देतील 1-2-4 दिवसामध्ये, परंतु साहजिकच आहे ते नेगेटिव्ह स्टेटमेंट देतील याचं सगळ्यांना खात्री आहे. त्यामुळे ही गोष्ट एक झाली. त्यानंतर ही आपण काय म्हणतो की सो अँड सो गोष्ट आहे. म्हणजे काही लोकांनी पॉझिटिव्ह घेतलं, काही लोकांनी नेगेटिव्ह घेतलं. ओके, परंतु तशी लाँग टर्मच्या हिशोबाने जर पाहिली तर ही गोष्ट निगेटिव्हच आहे. ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय घडली तर तिथे जे बँकिंग आहेत म्हणजे मोठमोठ्या बँक्स आहेत, JP मॉर्गन वगैरे, सिटी बँक, तर यांनी स्वतःचे अर्निंग्ज रिलीज केले. अर्निंग्ज चांगले आलेले आहेत बँकांचे, परंतु त्यांनी जे फ्युचर गायडन्स दिले ना तर त्याच्याबद्दल ते कॉशियस आहेत. का? तर साहजिकच आहे की इन्फ्लेशन वाढलेलं आहे त्यामुळे लोक बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा तेच पैसे घेऊन ते लोक खर्च करतात. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्या गोष्टी बँकेच्या बिझनेससाठी चांगल्या नाही आहेत आणि ते फ्युचर गायडन्स खराब दिल्यामुळे तिथे बँकिंग स्टॉक तोडण्यात आलेले आहेत. म्हणजेच तिथे बँकिंग स्टॉकमध्ये प्रचंड सेलिंग आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्यामुळे मेजरली जे काही बाकीचे इंडेक्स आहेत S&P 500 आणि डाव जोन्स ते रेडमध्ये क्लोज आहेत कारण तिथे बँकिंग स्टॉकचं वेटेज आहे. परंतु फक्त जो टेक्नॉलॉजी इंडेक्स आहे नॅसडॅक, तर तो ग्रीनमध्ये का क्लोज झाला आहे तर त्याच्यामागे रिझन आहे की NVIDIAला जे चिप आहे ते चायनाला एक्सपोर्ट करण्यासाठी थोडंसं रिलॅक्सेशन ट्रम्पने दिलेलं आहे, स्पेशली NVIDIAला, आणि त्यामुळे NVIDIA चांगल्यापैकी वर गेला आणि त्याचा फायदा नॅसडॅकला झालेला आहे. अजून एक गोष्ट झाली आहे काल रात्री ती म्हणजेच ट्रम्पने इंडोनेशियासोबत ट्रेड डील फायनल केली आहे. त्याच्यामध्ये जे इंडोनेशियातनं USमध्ये गुड्स येतील त्याच्यावरती 19% टॅरिफ लावलं जाईल आणि जे आपण काय म्हणतो की त्यांच्याकडे एक्सपोर्ट केलं जाईल USकडनं तर त्याच्यावरती 0% टॅरिफ असेल. परंतु मेजरली जर पाहिलं तर या गोष्टीमध्ये फार काही दम नाही आहे, सगळ्यांना माहीत आहे. कारण इंडोनेशिया काही एवढी मोठी कंट्री नाही आहे जी USला काहीतरी एक्सपोर्ट करते आणि USकडनं एवढं आपण काय म्हणतो की महाग वस्तू त्यांच्याकडे नेल्या जातात की ते तिथं अफोर्ड करू शकत नाहीत. त्यामुळे फार काही जास्त फरक पडण्यासारखी गोष्ट नाही आहे. तर मग अशा पद्धतीनं ग्लोबल मोमेंटम तर आपण काय म्हणतो की बऱ्यापैकी निगेटिव्ह आहे. आणि जर आपण कालचा FIS-DISचा डेटा जर पाहिला तर काल FISने 120 कोटींचं बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनचं सुद्धा 1500 कोटींचं बाईंगच केलेलं आहे. आता जर आपण प्रोप्रायटरी ट्रेडर्सचा जर डेटा पाहिला तर मार्केटवरती FIS बेरिश आहेत.
त्यानंतर प्रोप्रायटरी ट्रेडर्स जे आहेत तर तेही बेरिश आहेत. फक्त बुलिश कोण आहे? रिटेल ट्रेडर्स. आणि त्यामुळे मार्केटला वर जाऊ दिलं जात नाही, हे लक्षात ठेवा. कारण साहजिकच आहे, रिटेल ट्रेडर्सचा एवढा फोर्स नाही आहे की ते ह्या दोघांना टॅकल करू शकतील. त्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. त्यामुळे आता मार्केट जरी गॅप डाऊन ओपन होत असलं तरी मार्केट 25,000ला डिफेंड करणार का हे पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण सगळ्यात हायली पुट रायटिंग जे आहे तर ते 25,000वरती झालेलं आहे. म्हणजेच काय, एकंदर पहा, 25,000च्या आसपास जर या विकलीमध्ये, म्हणजेच साधारण उद्या जी एक्सपायरी आहे निफ्टीची, तर त्याच्यामध्ये जर मार्केट क्लोज झालं तर सगळ्यात जास्त फायदा हा FIs आणि जे काही प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत त्यांना होणार आहे. ओके. परंतु जर मार्केट रेजिस्टन्सला क्लोज झालं, म्हणजे साधारण 25,500च्या आसपास जर क्लोज झालं, की याची पॉसिबिलिटी थोडी कमी आता, तर सगळ्यात जास्त फायदा हा रिटेल ट्रेडर्सला होणार आहे आणि लॉस जो आहे तर तो FIs आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्सला होणार आहे. म्हणजे याच्यावरून आपण साहजिकच अंदाज लावू शकतो की मार्केटला 25,000च्या वरती काही फार इझिली जाऊ दिलं जाणार नाही आहे. मे बी 25,000च्या खाली घेऊन येतील, परंतु जेव्हा मार्केट 25,000च्या खाली येईल तेव्हा मात्र एक बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला तिथे नक्कीच पाहायला मिळेल. कारण आपण आत्ता पहिल्यांदाच पाहिलं आहे की मार्केटमध्ये एवढं बॅड सेंटिमेंट असताना सुद्धा मार्केट 25,000च्या आसपास आल्यानंतर बाईंग होतं आहे. आता जरी ग्लोबल मोमेंटम खराब असलं तरी लोकल मुवमेंट जे आहे तर ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. का? तर आता येत आहेत अर्निंग्स आपल्या इकडल्या कंपन्यांचे, त्यामुळे मार्केटला तोडणं एवढं शक्य नाही आहे. का? तर साहजिकच आहे की एखाद्या कंपनीने अर्निंग चांगले दिले तर मग काय करणार? जसं की आता शनिवारी रिलायन्सचं आहे, आज सुद्धा मोठमोठ्या कंपन्यांचे अर्निंग्ज येणार आहेत. महिंद्रा अँड महिंद्राचे आहेत, बाकी जे मोठमोठे इंडेक्स हेवी वेट आहेत तर त्यांचे अर्निंग्ज आज येणार आहेत. मग साहजिकच आहे, जर चांगले अर्निंग्ज दिले तर स्टॉक गॅपअपच ओपन होतो. मग एखादा इंडेक्स हेवी वेट जर गॅपअप ओपन झाला तर तो इंडेक्सला मॅनेज करायला सोपं पडतं. म्हणजेच काय की अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर डाऊन साईडसुद्धा फार नाही आहे, परंतु अपसाईडला सुद्धा मार्केटला जाऊ दिलं जात नाही आहे. एका कन्सॉलिडेशन झोनमध्ये मार्केट आहे, परंतु ती रेंज जी आहे ती नॅरो होत चाललेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय की एक वेळ अशी येईल की जेव्हा ही रेंज ब्रेक होईल आणि मोस्ट लाईकली की जी ट्रेड डील आहे इंडिया USची तर त्याच्यावरती खूप सारा फोकस आहे. जर ती ट्रेड डील झाली आणि ती जर इंडियाच्या फेवरमध्ये झाली तर मोस्ट लाईकली मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करेल. ओके. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. पाहूयात की येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय करता येते. परंतु जर आपण पाहिलं एकंदर तर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने तर 25,100पासनं ते 25,500पर्यंत खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. आणि डाऊन साईडला जर आपण पुट रायटिंग पाहिलं तर 25,000पासनं ते 24,800पर्यंत आपल्याला प्रचंड पुट रायटिंग पाहायला मिळतं. म्हणजेच जर आपण या उद्याच्या एक्सपायरीसाठी जर आपण रेंज पाहिली तर डाऊन साईडला 24,800, अप साईडला 25,200, ही 400 पॉईंटची रेंज आहे की ज्याच्यामध्येच मार्केटला क्लोज करण्याचा 99% प्रयत्न हा केला जातो आहे. त्यामुळे पाहूयात काय होतं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केटमध्ये एव्हरी डीप इज अ बाईंग अपॉर्च्युनिटी ठरणार आहे. म्हणजेच काय, 25,000च्या जेवढं मार्केट खाली येईल तर तेवढे तुम्हाला स्टॉक स्वस्तात मिळायला सुरुवात होईल. होप सो. बघूयात काय होतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.